बेसनाचे लाडू म्हटलं की बेसन भाजताना आपले हात दुखतात, त्यामुळे आपण बेसन भाजायला कंटाळा करतो आणि मग आपले लाडू चवीला पिठूळ लागतात। तर इथे आपण बेसन भाजण्याची खास ट्रिक वापरली आहे आणि तुपाचे योग्य प्रमाण घेऊन हे असे सुंदर लाडू बनवलेले आहेत। तर ते कसे बनवलेले आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये एकदम मौसूद, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे बेसन पिठाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर बेसन पिठाचे लाडू म्हटलं की बऱ्याचदा काय होतं, आपल्याला बेसन भाजताना आपले हात खूप दुखून येतात आणि मग आपण बेसन भाजायला कंटाळा करतो आणि त्यामुळे आपले हे बेसन पिठाचे लाडू चवीला अगदी पिठूळ लागतात। तर असं होऊ नये त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये बेसन भाजण्याची एक खास ट्रिक सांगितलेली आहे। त्यामुळे तुमचे हात देखील दुखणार नाहीत आणि या दिवाळीला तुमचे लाडू चवीला अजिबात पिठूळ होणार नाहीत आणि एकदम मौसूद आणि दाणेदार असे तयार होतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन पिठाचे लाडू बनवताना बेसन कोणतं वापरायचं आणि 1 किलो इथे आपण बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये हे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी पिठी साखरेचं प्रमाण किती लागेल, तुपाचं प्रमाण किती लागेल याचं वजनी वाटी असं सविस्तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही हे लाडू बनवू शकता। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि या डाळीला मी स्वच्छ असं निवडून घेतलेलं आहे। तर बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे रेडीमेड बेसन पीठ वापरणार नाही आहोत। तर हीच डाळ गिरणीतून दळून आणून याच पिठाचे आपण लाडू बनवणार आहोत। आता या डाळीला आपण असंच दळून आणणार नाही आहोत, तर तिला थोडंसं आपण भाजून घेणार आहोत। आता या डाळीला भाजण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण ही डाळ ओतून घेऊयात। आता गॅस मध्यम करायचा आणि या डाळीला सतत हलवत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं। तर शक्यतो डाळ भाजताना जाड बुडाची कढई घ्यायची, त्याने डाळ खाली करपली जात नाही आणि खमंग अशी भाजली जाते। आता आपल्याला ही डाळ खूप पण लाल रंगावरती भाजून घ्यायची नाहीये, फक्त त्याला हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचंय। तुम्ही जर या डाळीला खूप लाल रंगावरती भाजून घेतलं तर तुमचे लाडू चवीला करपट लागतील आणि दिसताना ते काळपट दिसतील। त्यामुळे या डाळीला खूप लाल रंगावरती भाजून घ्यायचं नाहीये, हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचंय। तर हे बघा, तुमच्याशी बोलत बोलत इथे माझी डाळ भाजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता या डाळीला मी अगदी हलक्या लाल रंगावरती भाजून घेतलेला आहे। आता या डाळीला आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे आणि मग गिरणीतून दळून आणायचं आहे। आणि ही डाळ दळून आणताना एकदम बारीक अशी दळून आणायची नाही, थोडीशी रवाळ अशी दळून आणायची। तर डाळीला गिरणीतून थोडंसं रवाळ दळून आणल्याने लाडू टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत। तर हे बघा, या डाळीला मी गिरणीतून एकदम रवाळ असं दळून आणलेलं आहे। तर 1 किलो हरभरा डाळ गिरणीतून दळून आणली की तिचं पीठ देखील 1 किलोच्या प्रमाणामध्ये भरलं जातं। तर बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण बरोबर 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे बेसन पीठ बरोबर 5 मोठ्या वाट्या भरलेलं आहे। आता 1 किलो बेसन पिठासाठी आपल्याला पिठी साखर किती लागेल हे मी तुम्हाला सांगते। तर 1 किलो बेसन पिठासाठी आपल्याला इथे बरोबर 700 ग्रॅम पिठी साखर लागेल। याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही पिठी साखर बरोबर 3.5 वाट्या आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी देखील चालेल। आता आपण साखरेचं प्रमाण बघितलं, आता आपण 1 किलो बेसन पिठासाठी तूप किती लागेल हे बघूया। तर 1 किलो बेसन पिठासाठी आपल्याला इथे बरोबर 400 ग्रॅम तूप लागेल। तर हे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं नाहीये, तर घट्टच तूप आपल्याला मोजून घ्यायचंय। तर इथे मी घरी बनवलेलं म्हैशीचं तूप वापरलेलं आहे, तुम्ही हवं तर गाईचं तूप किंवा विकतचं तूप वापरलं तरी देखील चालेल। तर आता इथे मी तुम्हाला बेसन लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला सांगितलं। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण बेसन भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे संपूर्ण बेसन पीठ ओतून घेऊयात। तर शक्यतो बेसन पीठ भाजण्यासाठी जाड बुडाची आणि मोठी कढई घ्यायची, त्याने काय होतं, बेसन आपलं खाली करपलं जात नाही आणि खमंग एकसारख्या रंगावरती चांगलं भाजलं जातं। आता या बेसन पिठाला आपल्याला सतत हलवत मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सुरुवातीला यामध्ये तूप का नाही घातलं, डायरेक्ट पीठच का भाजायला घेतेय। तर सुरुवातीला आपण फक्त बेसन पीठच कोरडं भाजून घेणार आहोत आणि यामध्ये आपण तूप नंतर घालणार आहोत। तर सुरुवातीला फक्त बेसन पीठ भाजून घेतल्यामुळे ते छान खमंग असं एकसारख्या रंगावरती भाजलं जातं। जर सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये तूप घातलं तर तुपामुळे हे पीठ खूप जास्त घट्ट होतं आणि मग ते भाजायला आपल्याला खूप जास्त जड जातं। त्यामुळे काय होतं, आपले हात दुखायला लागतात आणि मग आपण बेसन पीठ भाजायला कंटाळा करतो आणि बेसन पीठ चांगलं न भाजल्याने आपले लाडू चवीला पिठूळ लागतात।
त्यामुळे सुरुवातीला असं हे कोरडं बेसन पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे ते खमंग भाजलं जातं. आणि जसजसं हे बेसन पीठ भाजायला लागतं तसं हे पीठ उलथण्याला हलकं लागायला लागतं. आता या बेसन पिठाला गॅसची फ्लेम मध्यम करून सतत हलवत या पिठाचा हलकासा रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, या बेसन पिठाला एक 10 मिनिट मी सतत हलवत मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि या बेसन पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये तूप घालणार आहोत. तर मघाशी आपण जे मोजून घेतलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप आपण यामध्ये घालणार नाही आहोत. तर थोडं थोडं या पिठामध्ये तूप घालत आपण हे बेसन पीठ परत भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला एक 2-3 चमचे तूप यामध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि याला परत एकदा भाजून घ्यायचं. तर हे बघा, साधारण 2-3 चमचे तूप मी या पिठामध्ये घातलेलं आहे. आता या पिठाला आपण मध्यम गॅसवरती परत एकदा भाजून घेऊयात. हे तूप या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, अजून एक 3 ते 4 मिनिट मी या बेसन पिठाला या तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पीठ थोडं थोडं आता रवाळ दिसू लागलेलं आहे. आता यामध्ये अजून 3-4 चमचे तूप घालायचं आणि या बेसन पिठाला परत एकदा भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अजून एक 3 ते 4 मिनिट मी या बेसन पिठाला चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि हे बेसन पीठ आपल्याला अजून जास्त रवाळ दिसू लागलेलं आहे आणि या बेसन पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे, म्हणजे आपलं बेसन पीठ अगदी छान भाजत आलेलं आहे. आता काय करायचं, जे उरलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि या तुपाला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा याला परतून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता यामध्ये आपण संपूर्ण तूप घातल्यामुळे हे पीठ भाजायला थोडंसं जड जातंय, म्हणजे आपलं बेसन पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे. पण आता आपल्याला या पिठाला जास्त भाजायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी आपण पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे हीच ती नवीन पद्धत आहे किंवा ट्रिक आहे पीठ भाजण्याची. त्यामुळे सुरुवातीला कोरडं बेसन भाजून घेतल्यामुळे आपले हात देखील दुखत नाहीत आणि आपलं पीठ देखील छान भाजलं जातं. तर हे बघा, फक्त 2 ते 3 मिनिट मी या पिठाला या तुपामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पिठाचा कलर अगदी सुंदर आलेला आहे. आता याहून जास्त आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं नाहीये, नाहीतर तुमचे लाडू काळपट दिसू लागतील. तर आता हाच कलर येईपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर साधारण हे संपूर्ण बेसन पीठ भाजायला मला 30 ते 35 मिनिट लागले. तर आता आपलं बेसन पीठ भाजून तयार आहे. आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर हे बघा, इथे मी असं एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आपण भाजून घेतलेलं बेसन ओततीये. आता काय करायचं, या भाजलेल्या बेसन पिठाला असं एकसारखं करून घ्यायचं आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर लक्षात घ्या की हे बेसन पीठ पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची नाहीये. जर तुम्ही गरम गरम बेसन पिठामध्ये पिठी साखर घातली तर हे मिश्रण खूप पातळ होतं आणि लाडू अजिबात वळता येत नाही. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. आणि हे भाजलेलं बेसन पीठ तुम्ही फॅन खाली देखील थंड करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर देखील याला थंड करून घेऊ शकता. तर इथे मी या बेसन पिठाला फॅन खालीच थंड करून घेणार आहे. आता हे आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. तर हे बघा, या बेसन पिठाला मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि हे अजिबात कोमट देखील नाहीये, अगदी थंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊयात. तर ही पिठी साखर वजनी प्रमाणात 700 ग्रॅम आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही पिठी साखर बरोबर 3 वाट्या आहे. तर बेसन पिठामध्ये साखर मिक्स करताना असं चांगलं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे हे बेसन पीठ आणि साखर अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येते. आता यामध्येच आपण 2 मोठे चमचे वेलची पावडर घालूयात आणि इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे आणि हे जायफळ आपल्याला यामध्ये असं या खिसणीने खिसून घ्यायचं आहे. तर साधारण इथे मी अगदी अर्धा छोटा चमचा खिसलेलं जायफळ इथे मी घालतीये. आता काय करायचं, ही पिठी साखर या बेसन पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. यातील गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या. तर दोन्ही तळहाताच्या साह्याने आपण या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर हे बघा, या पद्धतीने. तर सुरुवातीला तुम्हाला हे बेसन पिठाचं मिश्रण खूप कोरडं वाटतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की यामध्ये तूप कमी पडलं तर नसेल ना, तर असं अजिबात होत नाही. तर इथे आपण तुपाचं प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे. तर जसजसं तुम्ही ही पिठी साखर या बेसन पिठामध्ये मिक्स करत जाता तसं आपल्या हातातील उष्णतेमुळे हे आपलं जे तूप आहे ते रिलीज होऊ लागतं, म्हणजे तूप या पिठाला हळूहळू सुटू लागतं. त्यामुळे तूप अजिबात कमी पडत नाही. आणि समजा जर तुम्हाला गरज वाटत असेल की खूपच कोरडं वाटतंय तर अगदी 1-2 चमचे तूप तुम्ही यामध्ये वरून घातलं तरी देखील चालेल. तर कधी कधी डाळीवर देखील डिपेंड असतं. जर तुमची जुनी डाळ असेल तर तूप जास्त शोषून घेण्याची शक्यता असते. आता दोन्ही तळहाताच्या साह्याने ही पिठी साखर या बेसन पिठामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, इथे मी ही पिठी साखर या बेसन पिठामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे.
आणि इथे मी जे तुपाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे। या पिठामध्ये मी वरून अजिबात तूप घातलेलं नाहीये। तर लक्षात घ्या की मी या लाडवाच्या मिश्रणाला सतत दोन्ही तळहाताच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेत होते। त्यामुळे काय होतं, हातातील उष्णतेमुळे यातील जे तूप असतं ते वितळलं जातं आणि वरून आपल्याला अजिबात तूप घालायची गरज पडत नाही। तर आपलं बेसन लाडवाचं पीठ हे तयार झालेलं आहे। आता याचे लाडू आपण बांधून घेऊयात। तर जेवढ्या आकाराचा लाडू तुम्हाला बांधून घ्यायचा आहे तेवढं यातील पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याचा लाडू वळून घ्यायचा। पण लाडू बांधायच्या आधी जर यामध्ये थोड्या गुठळ्या असतील तर त्या आधी मोडून घ्यायच्या आणि मग लाडू वळायला घ्यायचा। आणि बेसन पिठाचा लाडू बांधत असताना तो थोडासा घट्ट बांधायचा, हलक्या हाताने बांधायचा नाही। आणि तुम्ही बघू शकता हा लाडू आपला अगदी सहज बांधता येतोय, म्हणजे आपलं हे बेसन पिठाचं पीठ अगदी परफेक्ट असं जमून आलेलं आहे। आता या लाडवावरती थोडं गार्निशिंग म्हणून मी थोडा पिस्त्याचा काप लावतेय आणि हा लाडू बांधून झाल्यावरती असं याला हातावरती खेळवत राहायचं, म्हणजे याला चकाकी अशी मस्त येते। तर हे बघा आपला हा सुंदर असा लाडू तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता या लाडवाला कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे। आता या लाडवाला मी एका ताटामध्ये ठेवून देते आणि अजून एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते। तर लाडू परत बांधत असताना जर बेसन पिठामध्ये थोड्याफार जरी गुठळ्या असतील तर त्या परत मोडून घ्यायच्या आणि मग लाडू बांधायला घ्यायचा। तर सुरुवातीला जसं की मी तुम्हाला बेसन पीठ भाजण्याबाबत सांगितलं की सुरुवातीला फक्त बेसन पीठ भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तूप घालायचं। असं केल्याने तुमचं बेसन पीठ छान खमंग एकसारख्या रंगावरती भाजलं जातं आणि तुमचे हात देखील दुखून येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन लाडू बनवताना तुम्ही रेडीमेड बेसन पीठ वापरू नका, कारण ते खूप बारीक असतं आणि त्यामुळे त्याचे लाडू जर तुम्ही बनवले तर ते टाळ्याला चिटकू शकतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे डाळ दळून आणताना ती खूप बारीक दळून आणायची नाही, थोडीशी रवाळाशी दळून आणायची। तर हे बघा तुमच्याशी बोलत बोलत इथे माझा दुसरा लाडू देखील बांधून तयार झालेला आहे आणि आपला दुसरा लाडू देखील बघा काय सुंदर असा तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी या सगळ्या पिठाचे लाडू वळून घेते। तर हे बघा इथे माझे हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय अप्रतिम लाडू आपले तयार झालेले आहेत। आणि या लाडवांना टेक्स्चर बघा काय सुंदर आलंय आणि इथे आपलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झाल्यामुळे आपले लाडू बघा अजिबात बिलबिलीत दिसत नाहीयेत, एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत। तर इथे आपण 1 किलो बेसन पिठापासून लाडू बनवले, तर 1 किलो बेसन पिठापासून साधारण 45 ते 50 लाडू तयार होतात आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हे लाडू बरोबर 2 किलो तयार होतात। आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाणेदार रवाळ आपला हा बेसन पिठाचा लाडू तयार झालेला आहे आणि हा लाडू बघूनच कळतोय की हा लाडू टाळ्याला अजिबात चिटकणारा झालेला नाहीये, एकदम रवाळ असा झालेला आहे। तर तयार झाले आपले अगदी मौसूद रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू। तर पाहिलंत ना, अगदी सोप्या पद्धतीने बेसन भाजून आपण हे रवाळ दाणेदार अगदी तोंडात विरघळणारे आपले हे बेसन पिठाचे लाडू तयार झाले। फक्त व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लक्षात घ्या। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन पिठाचे लाडू बनवत असताना रेडीमेड बेसन पीठ वापरू नका, कारण ते खूप बारीक असतं, त्यामुळे तुमचे लाडू टाळ्याला चिटकू शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ दळून आणताना ती थोडीशी रवाळ दळून आणायची, म्हणजे तुमचे लाडू अगदी रवाळ तयार होतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बेसन पीठ भाजताना ते सुरुवातीला कोरडं भाजायचं आणि मग त्यामध्ये तूप घालायचं, त्यामुळे तुमचे हात अजिबात दुखणार नाहीत। आता ज्यांना दिवाळी फराळांच्या ऑर्डर घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो बेसन पिठापासून बेसनाचे लाडू कसे बनवायचे याची अगदी सविस्तर रेसिपी तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे। तर 1 किलो बेसन पिठापासून साधारण बरोबर वजनी प्रमाणात 2 किलो लाडू तयार होतात, म्हणजेच 45 ते 50 लाडू आरामात इथे तयार होतात। आता तुम्हाला जर 2 किलो 3 किलो किंवा 4 किलो अशा मोठ्या प्रमाणात जर ऑर्डर घ्यायची असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या, तुमचे लाडू अगदी असेच छान दाणेदार आणि मौसूद असे तयार होतील। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।